वेगळी अशी संकल्पना चित्रकला. श्रीकृष्ण आपल्या लहानपणीच्या इष्टा वांगडा खेळिल्लो चित्रकला आणि देवकी कृष्णाच्या देवळाच्या प्राकारात सगळे भक्त एकठांय येवन द्वादशी दिसा दर वर्सा चित्रकला खेळटात. 9 पावटी असो मदेर कार्तिकी द्वादशी सुद्धा देवकी कृष्णाचो कालो हांगा जाता आणि आषाढी द्वादशी चिखलकालो जाता. लोक खूप श्रद्धेन म्हणा श्रद्धेन आणि भावार्थान हांगा येतात. आपल्याक कितें जाय तें देवाक सांगतात, आपले गाराणे मांडतात आणि ते पुराय जाले म्हणटकच तो नवस खेळपाकूय हांगा येता. अशी आगळी वेगळी हांगची परंपरा आणि आगळी वेगळी अशी हांगची रीत. छायाचित्र घेऊन चालू असतानाच मी विनंती करते श्री दीपक नार्वेकर, डेप्युटी जनरल मॅनेजर तसंच PRO GTDC यांना की आपण सर्वांचे आभार मानूया. देवकी कृष्ण संस्थेचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी, GTDCचे MD कुलदीप आरोलकर आणि माझे मित्र, तसेच उपस्थित मीडिया आणि रसिक प्रेमी. गोवा पर्यटन खात्यान हे आयोजित चिखलकाल्या उत्सवात तुमचो सगळ्यांचो योगदान. आज आम्ही चिखलकालो ह्या आमच्या पारंपरीक आणि पवित्र उत्सव मनोवपाक जमल्यात. चिखलकालो ही आमची लोक परंपरा, श्रद्धा आणि एकसारखेचे प्रतीक आसा. श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या बाललीला हे आमकां अजून आमच्या संस्कृतीक जोडून दवरता असो हो एक उत्सव. गांवचे लोक आपले मतभेद विसरून प्रेमान उत्सवान ह्या उत्सवाक आज हांगा सगळे सहभागी जाल्यात. आज हांव उपस्थित प्रत्येक व्यक्ती ही ह्या उत्सवाची शान आणि मान आसा. फाटलीं 2 वर्सां चिखलकालो पर्यटन खात्यान एक वेगळ्या उंचेर व्हेला आणि आध्यात्मीक पर्यटकांक उर्बा दिवन गोंयचे प्रतिमा सुदारपाची मोख बाळगून गोंय सरकाराचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वा खाली पावलां मारता. तशेंच पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे यांच्या काल्पनीक संकल्पना पर्यटन खात्यान राबवून पर्यटनाक नवी दिशा दिवपाचे फाटल्या 3 वर्सां काम केलां आणि म्हणूनच अशा ह्या उत्सवाक तुमचें स्वागत करपाक म्हाका खूब आनंद जाता. हांव सगळ्यांचें परत एकदा स्वागत करता आणि देव बरें करूं. संधीच्या शुभारंभ प्रसंगी आज गोवा पर्यटन खाते चिखलकाल्याच्या निमित्त उत्सवाप्रत्यर्थ आजचा सुरेख अनोखा कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान आहात. ह्याच आमच्या देवकी कृष्ण देवस्थानाचे अध्यक्ष आदरणीय धारवाडकर साहेब, त्याचप्रमाणे सचिव श्री तांबाजी, त्याचप्रमाणे या मार्सेल नगरीचे आणि अर्थात आमच्या अंत्रुज महालातले एक उत्कृष्ट कलाकार आदरणीय नाविलकरजी, ज्यांच्या सहकार्यानं आजचा हा संपूर्ण महोत्सव आणि खास करून गोवा सरकारच्या वतीनं ज्या संचालनालयानं ही जबाबदारी घेतलेली आहे त्या खात्याचे संचालक श्री केदारजी नाईक, त्याचप्रमाणे गोवा पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापन संचालक श्री कुलदीप आरोलकरजी, आजच्या ज्यांच्यामुळे आज इथं अलोट गर्दी जमलेली आहे ते आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण आदरणीय पंडित बलवल्लीजी, त्याचप्रमाणे या सभागृहात उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कानसेन तानसेन, ज्यांनी या सुंदर रंगमंचावरून आपल्या आवाजाची झलक तुमच्यापर्यंत पोहोचलेले ते कलाकार श्रीमान ऋषिकेश साने आणि
मुग्धा गावकर, त्याचप्रमाणे त्याचे साथी कलाकार, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तुम्हा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आणि या मतदारसंघाचे आमदार या नात्यानं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक या माझ्या मार्शलच्या नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मार्शलचा चिखलखाना हा एक अनोखा, गेली कित्येक वर्ष परंपरेने नटलेला आणि संपूर्ण गोव्यामध्येच नव्हे तर भारतात सुद्धा नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आणि मागच्या 3 वर्षात ज्या अर्थाने हा चिखलखाना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगभर आणि त्याचं कौतुक जर झालं तर या चिखलकाल्याचं कौतुक झालं. आणि मला सार्थ अभिमान आहे की हा चिखलकाला माझ्या मतदारसंघामध्ये गेली कित्येक शेकडो वर्षांची परंपरा, त्याच पूर्वजांनी काय बरं रहस्य असेल की चिखलकाल्याला, हा एक प्रश्न अजूनही उद्भवतो किंवा सहज प्रश्न आज प्रत्येक पर्यटकांना पडला जातो. आणि म्हणूनच आपलं नातं, खास करून शेतकरी कष्टकरी वर्गाचं नातं हे सदैव त्या चिखलाशी असतं. आणि चिखल म्हणजे मला वाटतं जे अत्तर जो असतो, जो परफ्यूम जो असतो, आणि पहिल्यांदाच ज्या वेळेला पाऊस गरजतो बरसतो आणि जो मातीचा वास जो असतोय ना, तो मातीचा वास अत्यंत महत्वाचा. आणि जीवनामध्ये सुद्धा हा मातीचा सुगंध जो आहे, दरवळतो आहे, तो सुद्धा आपल्याला भरपूर काही सांगतो. आणि म्हणूनच या चिखलकाल्याच्या निमित्ताने संपूर्ण माझं मार्शलचं नाव जगभर प्रसिद्ध आहे. पण हे प्रसिद्ध करण्यासाठी ज्यांनी लहान थोरांनी किंवा आमच्या पूर्वजांनी आज हा महोत्सव किंवा हा उत्सव किंवा चिखलकाला एका भक्त मार्गाने आज ह्याच देवकी कृष्णाच्या पटांगणात होत. देवकी कृष्ण आणि ह्या विठ्ठल रखुमाईचं जिथं जिथं वारी होतात तिथं तिथे पायवारीला या देवकी कृष्णाच्या मंदिरापासून बऱ्याचशा वारी आज कोण चालतात वारीकडे, कोण पायी चालतात, हा एक प्रश्नचिन्ह किंवा त्याच्यावर आपण जर विचार जर केला तर संपूर्ण शेतकरी वर्ग, ज्याला या समाजाची किंवा निसर्गाची राखण करण्यासाठी तात्परतेने जो वर्ग जो वावरतो तो या वारीमध्ये सहभागी होत असतो. आणि मला वाटतं या आषाढी एकादशीच्या एक 15-20 दिवसापूर्वी ज्या विठ्ठलाचा गजर, ज्या पांडुरंगाचा गजर आम्ही सातत्याने प्रत्येक मंदिरात, प्रत्येक देवळात आपण करत असतो, आपल्या घरात आपण करत असतो, त्यावेळी तो प्रसंग, तो पांडुरंग, तो विठ्ठल रखुमाई आमच्या दर्शनास सहज आणि सातत्याने भेट देतो. बऱ्याचशा जणांचा एक गैरसमज आहे की विठ्ठल रखुमाई आपल्याला त्या पंढरपूरच्या एका गाभाऱ्यात आपल्याला भेटतात. पण मला वाटतं एक अनुभव आहे की प्रत्येक वारकरीच्या बरोबर हा विठ्ठल आणि रखुमाई सातत्याने सहवास करीत आहे. आणि म्हणून माऊलीचा गजर गात एकमेकांना पाया पडत अगदी एक 20 दिवस किंवा त्यानंतर सुद्धा ह्या विठ्ठलाचा जो भक्तिभाव जो आहे, जो श्रद्धा जी आहे, ती श्रद्धा खूप महत्वाची आहे. ha
की संतांनी फक्त अध्यात्मावरचे अभंग लिहिले, भक्ती मार्गावरचे अभंग लिहिले, देवदेव करणारे अभंग लिहिले, पण नाही, आपल्या संतांनी वेगवेगळे अभंग लिहिले आहेत. अगदी जेव्हा आपल्या देशावरती दुष्काळ पडला, महाराष्ट्रासारख्या राज्यावरती दुष्काळ पडला, तेव्हा तुझा लाडका स्वदेश झाला त्याचा पुराणाश, काय विठ्ठला निद्रा केली आता. भगवंताला खडसावून प्रश्न विचारायचं काम सुद्धा या संतांनी केलेलं आहे. आणि हेच संत तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना सांगतायत आणि आपल्यापेक्षा ते स्वतःला सांगतात, कारण आधी केले मग सांगितले. म्हणाले की घे घे माझे वाचे गोड नाव विठ्ठलाचे. अगं विठ्ठलाचं गोड नाव घे. सगळ्यात आधी आपल्याला लक्षात येतं की मनुष्याचा देह इतका सुंदर आहे, त्याला 2 डोळे दिलेत, 2 कान दिलेत, नाक दिलंय, पण तरी सुद्धा या सगळ्या इंद्रियांपेक्षा जिभेला सांगावं असं का बरं वाटलं असेल संत तुकाराम महाराजांना. कारण जीभ ही दुधारी तलवार असते. आज आपल्या शेजाऱ्याशी भांडायचे असेल तर आपण सगळे तलवारी आणि चाकू बिकू घेऊन जातो. आपल्या जिभेला अशी धार असते की ती जीभ नुसती चालवली तर समोरचा घायाळ होऊन जातो. ही शब्दांची कट्यार आहे ना, तीच कानामध्ये घुसून त्याचा प्राण जाईस तोवर आपण त्याला बोलत असतो. आणि त्या शब्दावरून कदाचित एखाद्याला मारलेलं लक्षात राहत नाही, एखाद्याला जखम केलेली लक्षात राहत नाही, पण अमुक अमुक साली मला अमुक अमुक त्याने म्हटलं होतं हे कायमचं लक्षात राहतं ना. याचा अर्थ जिभेसारखं माणसाकडे दुसरं शस्त्र नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे. माझ्याकडे धनही शब्दांचं आहे आणि शस्त्रही शब्दांचीच आहे, ते प्रत्येकाकडे आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की हे घे माझे वाचे गोड नाव विठ्ठलाचे. विठ्ठलाचं गोड नाव घ्यावं, जिभेला चांगलं बोलावं. का बरं जिभेला चांगलं बोलावं? एक सांगते आणि पुढे जाते की विचार करा, रोज पहाटे मॉर्निंग वॉकला एक काका जात आहेत आणि रोज माझी वाणी त्यांना बघून गुड मॉर्निंग काका कसं काय अशी रोज त्यांची चौकशी करते. पण एखाद्या दिवशी माझ्या जिभेनं ठरवलं की आता वाकड्यातच शिरायचं, कारण या सगळ्या दातांनी जिभेला आव्हान दिलंय. हम 32 तू असे अकेली हमारी माय, हम 32 तू असे अकेली हमारी माय. म्हणाले आता आम्ही 32 जण आहोत. सगळ्यांचे 32 असतात असं नाही. हम 32 तू असे अकेली हमारी माय म्हणाले आम्ही 32 जण आहोत, तू एकटीच आहेस. आम्ही कडाकडात चावायचं ठरवलं तर तू म्हणाले अगदी रक्ताला माखून जाशील. कधी कधी आपण म्हणतो ना आपलेच दात, तसे आपलेच दात आपल्या जिभेला कधी कधी आपला घास घेतात आणि त्यानंतर पुढचे काही दिवस चव लागत नाही. म्हणाले 32 जणांनी चावायचं ठरवलं तर काय करशील ग तू? तर जिभेने उत्तर दिलं, अरे एक बार टेढ़ी चलो, अरे एक बार टेढ़ी चलो, तू 32 ही गिर जाए पंढरीनाथ महाराज की. म्हणाले अगं आम्ही वाकड्यात शिरलो तर तुझं काही खरं नाही, पण जीभ म्हणाली मी जर वाकड्यात शिरले ना एकटी तर तुम्हाला 32 जणांना भारी आहे. कसं काय?